नमस्कार मित्रांनो, कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 हा शो सध्याला खूप रंगात चालू आहे। त्याचा TRP दुसऱ्या आठवड्यापासूनच खूप हाय गेलेला आहे आणि ते शो आता खूप प्रेक्षक बघत आहे। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये आपला एक कंटेस्टंट आहे सूरज चव्हाण, म्हणजेच गोलीगत धोका। हो, तुम्ही ह्या गोलीगत धोका हे नाव तुम्ही इंस्टाग्रामला आणि पूर्वी टिकटॉकला ऐकला असता। तर हा एक खूप फेमस मराठी मुलगा आहे जो की व्हिडिओज बनवायला खूप फेमस आहे आणि तो आता बिग बॉसच्या घरात गेलेला आहे। बिग बॉसच्या घरात पण त्याने त्याची धुमाकूळ घातलेली आहे आणि सगळ्यांना एंटरटेन केलेलं आहे। तर मित्रांनो, त्यामुळं सूरज चव्हाणमुळं बिग बॉसचा TRP दुसऱ्याच आठवड्यात खूप जबरदस्तपणे बूम झालेला आहे। तर मित्रांनो, सूरज चव्हाणचीच एक बातमी घेऊन मी तुमच्यापाशी आलेलो आहोत। तुम्ही बघितला असताना व्हिडिओच्या स्टार्टिंगला की मी लिहिलेलं आहे की सूरज चव्हाणला डायरेक्ट मिळालं बिग बॉसच्या फायनलचं तिकीट। हो मित्रांनो, सूरज चव्हाण म्हणजेच आपला गोलीगत याला डायरेक्ट बिग बॉसच्या फायनलचं तिकीट भेटायची शक्यता आहे। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की बिग बॉस कोणत्या तरी एक कंटेस्टंटला डायरेक्ट फायनलचं तिकीट देत असते, म्हणजे ते लगेच नाही देणार, पण येणाऱ्या 1 महिन्यात किंवा 1.5 महिन्यात बिग बॉस असा एक कंटेस्टंट घेतो की त्याला ते डायरेक्ट फायनलचं तिकीट देऊन टाकतात। तुम्ही हिंदी बिग बॉसमध्ये जरी बघितलं असेल तरी 14व्या सीझनमध्ये रुबीना दिलायक म्हणून होती, तर तिला डायरेक्ट फायनलचं तिकीट भेटलं होतं। व 12व्या सीझनमध्ये दीपिका कक्कर म्हणून होती, तर तिला डायरेक्ट फायनलचं तिकीट हे बिग बॉसकडून देण्यात आलं होतं। तर मराठी बिग बॉसमध्येही ते आता चालू होणार आहे आणि शक्यता आहे की आपला गोलीगत धोका म्हणजे सूरज चव्हाण याला फायनलचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। ते का बरं? कारण की गोलीगतचे खूप जबरदस्त फॅन्स आहे। इतके फॅन्स बाकी जेवढे 15 कंटेस्टंट राहिले आहे तेवढे 15 कंटेस्टंटपैकी कोणाचेच इतके फॅन्स नाहीये तितके गोलीगत धोका म्हणजे सूरज चव्हाणचे आहे। त्यामुळे बिग बॉसला त्याच्यामुळे चांगलाच फायदा आहे। त्यांच्या TRPला सूरज चव्हाणच वरती नेऊ शकतो आणि बिग बॉसचा मागचा सीझन खूप फ्लॉप गेलेला आहे आणि तोच सीझन भरून काढायला सूरज चव्हाण यावेळेसचं बिग बॉस धमाकेदार करू शकतो। त्यामुळे बिग बॉस त्याला, जरी सूरज चव्हाण कोणत्या कारणाने बाहेर जायला लागला तरी बिग बॉस त्याला डायरेक्ट फायनलचं तिकीट देऊन टाकेल असं मला तरी वाटतं। तर मित्रांनो, याच्यावर तुम्हाला काय वाटतं? कारण की आधी पण बिग बॉसने फायनलची तिकीट दिलेली आहे। तुम्हाला काय वाटतं की यावेळेस सूरज चव्हाणलाच मिळेल का बिग बॉसच्या फायनलचं तिकीट, का कोणाला दुसऱ्यांना मिळेल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।